मग तुम्ही जेवण खाणं ते कुठं करता? 3 दिवस झालं, 6 दिवस झालं. हां झालंय. पाणी आणायला गेलं तर ते नवरा म्हणला माझी बायको माझं पोरगच पाणी आणतंय. हां मग मी लेकरापाशी बसलं हे ना हिनी वयानं पाणी आणून दिलं मग काय बट्टा लागतंय का मला? काहीच नाही होत. बाय माणसाला माहिती असलं ते माय वर हां जायचं खाली जायचं हां बरोबर आहे की तुम्हाला माहिती होत नाही ना. माहित नाही. मग बाई म्हणलं तू थांब तिथं हां. तर मी आणतो. हां मी सारखं तिनं 10 रुपये केलं तर मी 20 रुपये करतो, तिनं 20 रुपये केलं तर मी 10 रुपये करतो. असं करून खर्च कर दोघी बी केलं. मग आता तुम्ही 9 महिन्याला दवाखान्यात आहे? नाही कधी आलो दवाखान्यात? लग्नाला 9 महिने झालंय म्हणलं पुरीच्या, तरी पण माझ्या इथं दाढलं नाही तिनं 2 दिवस त्या लेकरला. होय. आणि मी उठून म्हणते तिथे एक बाई आहे दुसरी, तिला म्हणते जा 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 मामी पाणी पिणी पुरीला देईन. तिला सफरचंद मी घालायला घेतलं की म्हणते तिला देऊ नका सरपंच, ते दात तिचं कडकड होतंय. तिला दुसरं काय खायला गेलं काय द्यायचं नाही, तिनं आणलेलंच द्यायचं. मग हे लेख आहे माझी. मग तिला ते आता ॲडमिट कशामुळे केलं? ॲक्सिडेंट केलाय व तिचा, पाडलंय गाडीवर ना, ते पडली ते सारं तोड फुटलंय तिचं. आता सर जावं वाटायला लेकराकडे पण म्हणलं जाऊ नको तू थांब एकदम धावतो. 4 दिवस झाला ते कधी भांडण झालेलं घरी आमचं सासू ते बोलले होते आमचं लेकरला का गाडीत नाही म्हणून. आजी आहे ती बोलते ना का हां हां बरोबर आहे की. मग ती दुसरं तिचं जावं लावलं. मग जावायला म्हणलं बाबा तुझी सासू ऐकत नाही सांगते. ते म्हणलं आम्ही सांगतो म्हणजे मी वखत आल्यावर मी तुला सांगायचं. मी म्हणलं तुम्ही एकल घरचे आहेत म्हणजे तुम्हाला काय दुसरं फिरायचं सांगितलं मग ह्यात काय चुकलं माझं ते तेच खरं करते. तोंड सगळं फुटलंय ॲक्सिडेंट झाल्यावर? सगळं तोंड फुटलंय, इथं लागलंय, पायाला नाही तेवढं, हाताला हात सारे फुटले की. मग आईचा जीव कसं होत असं मला तिथं बसू दे. आता तुमची मालक कवाय नाहीत? मला तर काय 12:30ला 11ला निघले, एक 3-4ला पाऊस. बीडवरनं ना? हां मग 4 तास लागतात यायला. गाडीत बसले. जाऊ दे रडू नका ग बस. मला हां पण इनीचं कसं बोलायचं काम हां 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 टाकलंय तिथं उतरून. हां उतरून टाकायचं. ते बसू देत नाही, पाणी पाजल म्हणताय कुठं काय. काल तिच्या मुलीजवळ बसू देणार पण तिला. आता मुलगी हां मुलगी म्हणा राहायचं जीव कसं होतंय. हां तुलाच नाही आहे मग दोघीनं बी बसायचं की झोपायला संध्याकाळी मला येत नव्हतं सिटी स्टँड करायला. मला काय म्हणते भाडं घेतात सरकारी दवाखान्यात, ते भाडं गोळा करायचं भाडं द्यायचं. मी म्हणलं होऊ दे की मी बी देतो की म्हणलं, मी काय नाही म्हणायला लागलो का म्हणलं, होऊ दे की म्हणलं माझ्याकडून झालंय जरा मी देणारच आहे की म्हणलं. असं बोललं की गप बसती. पण मग आमचं धीर चुलत जाऊ ते यायला लागले तिकडनं. आता यायलेत का? हां यायला लागले. मग आमचं ते काय म्हणते येऊ दे की रे तिला गळ्याला मिठी घालून भेटते तिला. मला बोलायला झालं तर राम करायला माझे 2 दिवस. त्यांचे शब्द त्यांच्या पदार्थात देवीला तुम्ही कोडं घाला. तिला कोडं घालून जे बोललं ना त्यांच्या ओटीत घाल म्हणायचं. तोंडात तर निघालेलं ओटीत पडू दे त्यांच्या म्हणायचं. मला सांगा भांडण झालेलं आपण काढायचं असतंय का? त्यांना उलट काळजी आहे का नाही बाबा आपल्याकडून त्यांच्या लेकराचं झालंय, त्यांचं लेकरून नीट करायला पाहिजे का माझ्या संग भांडण काढून त्यांनी. आता दवाखान्यात येऊन किती झाले? दवाखान्यात 7वा दिवस आहे आज. 7वा दिवस आहे. मग तिला काय असं उपचार वगैरे करायलेत का? काय नाही डॉक्टर म्हणलं का नाही टोपणभर पाणी द्या. हां नाही तिथे सिटी स्टँड करायचं आहे पाणी देतात बाहेर तुम्ही कशाला बसतात तिच्यापाशी. मग तिला खायला प्यायला पाणी काय दिनत का? काय नाही दिलं 3 दिवस. आज रात्री मी लय रडायला लागल्यापासून तिला 2 अंडे दिले. रडायला माझं लेकरू पण काही हां मग तिला खायला प्यायला दिनत का? मग तुम्ही डॉक्टरला सांगा ना. सांगितलं तिनं पुन्हा दिलं डॉक्टरने. डॉक्टरला सांगा तुम्ही त्याच्या पुरलं पाणी पण पिऊ दिनात काय खायला दिनात म्हणा. तुम्ही डॉक्टरला सांगा. त्या डॉक्टरला सांगताय की सांगा ह्यांना रिचर दिलंय आणि मी इथं सोलापूरमध्ये राहतो. त्याच्या बहिणी आहेत 2. मी सोलापूरमध्ये राहतो आणि त्यांना जावा म्हणावं गावाकडं आणि मी येणं जाणं करतो. जास्त माणसाचा कालवा जमत नाही असं म्हणून त्या डॉक्टरला सांगते बघा. मग ह्याच्या पोटात आहे का आमच्या गावात मावशी सासून सून जाळून मारली ती वाचत होती. 30% जळाले माणूस वाचत नाही मला सांगा तुम्ही. मग तिची आई आली अशीच आई आली आणि अंड्या घेऊन आली. तिला अंडा लय आवडत होतं आणि अंडे घेऊन आली. तिला म्हणले बाबा
तू अंड खायचं नाही, काय खायचं नाही, तुला तुझी माय पण गेली तुला जीव मारतात, असं करतात. त्या पोरीनं कापसाचा गोळा घेतला, नरड्यात घालून मरून गेली. म्हणली माझं काय खरंय म्हणली, आई बापा बी चालत नाही म्हणली, माझं लेकरू रडतंय, यावं तिचं रडू रडू डोकं सुचतंय, माझ्या आईला का बोलतात म्हणती. आता तिला बोलायला हे फुटले, 13 टाका पडले तिथं. होय मग ते असं असं खुनानं बोलते, म्हणते हे मुद्दाम करते म्हणती. तोंडानं बोलत नाही का पोरगी? बोला येत नाही अहो तिला. माझं नुसतं रक्त माझ्या लेकराला काय बोलायलेच नाही ते ऍक्सिडेंट झाल्यामुळे तिला बोलाली नाही का? नाही एवढं दाट नाही बोलतच नव्हतं, आता तरी रात्रपासून बोलायला थोडं. हां बोलेल, मग बोलेल, बरी होईल, एवढं माझ्या होईल बरी. तुम्ही लक्ष्मी आहे ना, लई जागृत आहे. तुम्ही लक्ष्मी आईला कोडं घाला, दंडवत घेते, अभिषेक करते म्हणून बोला. तुम्ही लक्ष्मी आई लई जागृत आहे. मी तिथं दंडवट घेऊन तिची वट्टी भरते. तुम्ही फक्त पैसे द्या, त्यांनी अभिषेक करून घेते ते. तुम्हाला कितीचा अभिषेक करायचा आहे? 151 असं तिथं त्यांनी बोलतात, कितीचा अभिषेक करायचा तुम्हाला विचारतात. मला एवढा अभिषेक करायचा आहे, तुम्ही बोला लक्ष्मीला. लई जागृत आहे लक्ष्मी. ते युआय बी वाटल ते बोलला, म्हणलं जाऊ दे बाई, बोलू दे, आपल्यावर टाइम आहे. एवढं माणूस भूक खाऊन उठन का मला सांगा बोलण्याचं. मी आज किती वेळ झालं, 12:30 आलो, 1 वाजलाय, 2 वाजलाय मावशी. आता हां 1:30 वाजला. हां कोण बघायला सगळे माझ्याकडे आलं नाही. हां ती म्हणली आपण दोघी बाहेर बसू आणि जावायला आत बसू द्या. मग मी म्हणलं आपण दोघी बाहेर गेलो, म्हणलं लघवीचं सारं बेडच मध्ये लघवी व्हायला लागली म्हणलं, मग जावायला धरून काढायचं काय होत होतं म्हणलं. तसंच का माझ्या लेकाला बोलली म्हणते, माझ्या लेकाला तशी